कृषी विद्यापीठात सिल्क मिल्क कार्यशाळा संपन्न। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपरिक शेतीला रेशीम शेती आणि दुग्ध व्यवसायाची जोड द्यावी असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित शाश्वत शेतीकडे वाटचाल सिल्क व मिल्क NDKSP 2.0 व मेरा रेशीम मेरा अभिमान 2.0 शेतकरी कार्यशाळाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। जिल्ह्यात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी विशेष अर्थसहाय्य, रेशीम प्रक्रिया उद्योग, रेशीम भवन उभारणी तसेच विपणन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर आव्हाने असली तरी शेतकऱ्यांनी खचून न जाता तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले। हवामानाचा अचूक अंदाज मिळण्यासाठी परभणीत मंजूर झालेले सीडॉपलर रडार मार्च 2027 पर्यंत सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली। तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या इन्व्हेस्टिंग परभणी कार्यक्रमातून मोठे उद्योग व रोजगार उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यशाळेला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, भारतीय स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक YVSS नागेश्वरराव, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे, रेशीम विभागाचे उपसंचालक डॉक्टर महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी शंकर वराट, आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, वित्तीय सल्लागार सुनील हट्टेकर आणि अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक रामचंद्र अकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम प्रसंगी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी सिल्क आणि मिल्क ही संकल्पना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल असे सांगितले। जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले, तर उपमहाप्रबंधक नागेश्वरराव यांनी बँकांकडून कर्ज आणि आर्थिक सहकार्य पुरवले जाईल अशी ग्वाही दिली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर सिल्क मिल्क लोगो व घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले। प्रास्ताविक उपसंचालक डॉक्टर महेंद्र ढवळे यांनी केले। यावेळी भागवत इधाटे, सरस्वती मायंदळे, मोहन कापसे आणि रामराम सलगर या प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वित्तीय सल्लागार सुनील हट्टेकर यांनी केले। रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत आहे। आजची जी सिल्क अँड मिल्क कार्यशाळा आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यशाळेमध्ये आम्ही मराठवाड्यातील शेतकरी असतील आणि त्यातल्या त्यात परभणी जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपेक्षा ह्या रेशीम उद्योगाकडे वळावं, यातून जो आर्थिक शेतकऱ्यांची उन्नती आम्ही होताना पाहत आहोत हे आमचं ध्येय आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी। यामध्ये आम्ही आजच्या कार्यशाळेमध्ये विविध तुती लागवड तंत्रज्ञानापासून तर त्यांचं कोश काढणी, त्याच्यानंतर ते रेशीम कीटकावर जे काही कीड रोग, जे काही उजी माशी येते त्याचं देखील व्यवस्थापन कसं करायचं, या अशा तांत्रिक बाबी देखील आम्ही ह्या कार्यशाळेत घेणार आहोत। आणि जे मित्र कीटकांचं NT पाऊच म्हणतो आपण, तर त्याचं देखील उत्पादन आपल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे आणि आपण ते शेतकऱ्यांना पोहोचवत आहोत NT पाऊचच्या स्वरूपात, जेणेकरून जे रेशीम उद्योगाचं जे नुकसान होतं, जे कोशाचं नुकसान होतं ते आपल्याला कमी करणं शक्य होतं। अशा प्रकारचं आम्ही NT पाऊच देखील मित्र कीटकाचं शेतकऱ्यांना आम्ही ते पुरवत आहोत। अशा पद्धतीने या कार्यशाळेचं एक ध्येय आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावं, अशा पद्धतीनं शेतकरी जास्तीत जास्त ह्या उद्योगाकडे वळतील आणि त्यांचं आर्थिक स्थैर्य चांगल्या प्रकारे होईल, हे ध्येय आहे। नमस्कार, मी धनंजय मोहोळ, सहाय्यक प्राध्यापक म्हणून रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहे। आज आपण सिल्क आणि मिल्क या विषयावर आपण येथे परभणी मुख्यालयी कार्यशाळा ठेवलेली आहे। या कार्यशाळेचा मुख्य उद्देश की ज्या शेतकऱ्यांसाठी रेशीमच्या विविध योजना आहे, जसे की मनरेगा, पुन्हा पोकरा आणि सिल्क समग्र 2 या योजनेचा शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रसार व्हावा, त्याचसोबत आता यावर्षी आपण बघतो आहे की एल निनोचं मोठ्या प्रमाणात संकट आहे। पावसाचा जो अंदाज आहे बऱ्याच वेळेस आपल्याला चुकताना दिसत आहे आणि पावसाचा खंड मोठ्या प्रमाणात पडत आहे। अशा यामुळे जे आपले पारंपरिक पिके आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे। पण आपण रेशीम उद्योग जर केला तर आपण या संकटाला सहज सामोरे जाऊ शकतो। आता सध्या मोठ्या प्रमाणात मी रेशीम शेतकऱ्यांना त्याचबरोबर मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाने 1 ते 2 एकर तुती लागवड करून रेशीम उद्योगाकडे वळावे व
आपण जे शेतीतून दुप्पट उत्पन्न ही जी आपण घोषणा करतो हे या रेशीम उद्योगामुळे नक्कीच शक्य आहे. त्याचबरोबर आपल्याला रेशीम उद्योगामध्ये आता जर पाहिलं उजी माशी झाली, पुन्हा रेशीमळी कोष न विणण्याची कारणे या संकटाला सामोरे जावं लागते. त्याही संकटाला कशा प्रकारे सामोरे जायचं ते आपण कार्यशाळेतून आज शेतकऱ्यांना अवगत करणार आहोत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेमध्ये येऊन सहभाग नोंदवावा असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. या कार्यशाळेनिमित्त शेतकऱ्यासाठी ही एक चांगली योजना आहे. जे शेतकरी जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जे शेती करतात त्यापेक्षा एक नवीन पद्धत आहे आणि नवीन आपल्या एरियामध्ये या पिकासाठी किंवा या रेशीम उद्योगासाठी चांगला वाव आहे. बँकेला सुद्धा एक नवीन पद्धतीचं कर्ज देण्यासाठी चांगल्या पद्धतीने आहे आणि बँक तत्परतेने या सर्व शेतकऱ्यांना आम्ही कर्ज देण्यासाठी आवाहन करत आहोत आणि देण्यासाठी ते तयार आहेत. तर मला हे सांगायचं आहे की शेतकऱ्यांना हे मल्टिपल त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढेल. कारण एकच शेती एकच पिकावर राहण्यापेक्षा हे रेशीम उद्योग असा आहे कृत्रिम कंटिन्यू चालणार प्रक्रिया आहे. सतत शेवटपर्यंत त्यांचं जे काय किडे आहेत त्यानंतर रेशीम तयार होईल. मग त्या जे काय जनावरांसाठी आपण कर्ज येतो गाई म्हशीसाठी त्यांचं शेण आहे ते शेवटी ते उपयोगसुद्धा शेणखत होईल. जेणेकरून आपल्याला हे चांगलं पद्धत आहे आणि त्यांनी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन भेटेल शेतकऱ्यांना. हा महत्त्वाचा मुद्दा विषयाने बँकसुद्धा चांगल्या प्रकारे कर्ज देण्यासाठी तत्पर आहेत आणि द्यायला तरी एवढं पण. आज आपल्या कृषी महाविद्यालय येथे आपण मेरा रेशीम मेरा अभिमान 2 ही कार्यशाळा आपण चालू करत आहोत. तर यामध्ये आम्ही जे नवीन तंत्रज्ञान जे डेव्हलप केलेलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. ही पहिली कार्यशाळा आहे. अशा प्रकारच्या आम्ही 7 कार्यशाळा घेणार आहोत. ही अशा प्रकारच्या कार्यशाळा ह्या जेवढे तालुके आहेत आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये तर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये ही कार्यशाळा घेणार आहोत आम्ही. आणि जे काही नवीन तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे जे रेशीम शेतकऱ्यांसाठी तर ते तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत या मेरा रेशीम मेरा अभिमान या 2 योजनेअंतर्गत. आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रेशीम संशोधन योजना व कृषी विभाग आत्मा आणि रेशीम बोर्ड केंद्रीय आणि जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या वतीने आज हा मेळावा ठेवण्यात आलेला आहे शेतकरी बंधूंसाठी. आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. आजच्या या हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये रेशीम कल्टिवेशनचा एरिया वाढवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये काय होतं की जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन शेतकऱ्यांना मिळून त्या ठिकाणी त्यांचा फायदा होऊ शकतो. हवामान बदलामुळे आपल्याला माहिती आहे की पाऊस कमी पडत आहे, पडला जास्त पाऊस तर जास्त पडत आहे, कधी जास्त पडतं तर कधी कमी पडतं. हे हवामानाचं जे चक्र आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला विविध पिकांकडे वळण्याची फार गरज आहे. पिकाचे विविधीकरण करणे गरजेचे आहे. त्यामध्ये या सिल्क आणि मिल्कची जी काही योजना आहे या योजनेमधून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा या ठिकाणी मी असे शेतकऱ्यांसाठी आवाहन करतो आणि थांबतो. डॉक्टर महेंद्र ढवळे, उपसंचालक रेशीम, छत्रपती संभाजीनगर. आज या ठिकाणी माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये सिल्क अँड मिल्कची कार्यशाळा ठेवलेली आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे. एकटं रेशीम उद्योग करून होणार नाही, त्याला जर जोड दिली मिल्कची तर 100% दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. यानंतर सुद्धा एक आपल्याकडे एक मॉडेल डेव्हलप झालेलं आहे. आपले जे केंद्रीय मिनिस्टर आहे मिस्टर गिरिराज सिंग साहेब यांनी सांगितलं होतं की जे मार्केटमध्ये विकते ते शेतकऱ्यांना पिकवायला शिकवलं पाहिजे. हा आमचा जो उद्योग आहे हा पाल्यापासून पैसे कमवणारा उद्योग आहे. याला दुसरं काहीच पाहिजे नाही. जेवढा पाला चांगला तेवढा रेशीम उद्योग चांगला. आणि तांत्रिकदृष्ट्या जो शेतकरी सक्षम तो एका महिन्याला 30,000पासून तर 3 लाखापर्यंत उत्पन्न काढू शकते. आता तर 22 दिवसामध्ये आम्ही 3 लाखाचं उत्पादन करणारे शेतकरी महाराष्ट्र राज्यात आहे. आणि ते अजून जास्त घडवायचे आहे आम्हाला. SMPG सिल्क मिल्क अँड मीट हा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे शेतकऱ्याकडे रेशीमही असलं पाहिजे, शेतकऱ्याकडे दुधाळू जनावरही असली पाहिजे म्हणजे मिल्क, शेतकऱ्याकडे पोल्ट्री पी म्हणजे पोल्ट्री म्हणजे 100-200 कोंबड्या सुद्धा असल्या पाहिजे आणि गोट फार्मिंग सुद्धा असली पाहिजे. कारण ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टीतून शेतकऱ्यांना महिन्याचं उत्पन्न, एका दिवसाचं उत्पन्न, 3 दिवसाचं उत्पन्न, 22 दिवसाचं उत्पन्न आणि 6 महिन्याचं उत्पन्न
असे 4 प्रकारचे उत्पन्न शेतकरी एकाच ठिकाणी घेऊ शकते. म्हणून सिल्क मिल्क अँड मीट प्रोजेक्ट हा शेतकऱ्यांनी औद्योगिक दृष्टिकोनातून स्वीकारावा. मेघनादीदींनी 1500 कोटीची सिल्क मिल्कची योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. मी त्याचा सन्मान करतो, कारण की एकट्या मुंडे साहेबांची जबाबदारी नाही आहे. शेतकऱ्यांना चांगलं दूध भेटलं पाहिजे, भाव भेटला पाहिजे, आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या शेतकरी सुद्धा जबाबदारी आहे, सगळ्या अधिकारी सुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे सिल्क मिल्क हा जो प्रोजेक्ट आहे हा परभणी जिल्हा हा महाराष्ट्राला दिशादर्शक झाला पाहिजे, हे आमची मनोकामना आहे आणि 100% आम्ही करून दाखवणार. धन्यवाद.